नमस्कार, मी अजित मांढरे न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्ह तुमचं स्वागत करतो। खरं तर शिवाजीराव जोंधळे हे नाव महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वांनाच परिचित आहे। शिक्षण सम्राट म्हणून त्यांची ओळख जी आहे ती आपण सर्वांनीच पाहिलेली आहे। पण याच बरोबरीनं या जोंधळे नाव किंवा जे आडनाव आहे यावरून एक वाद देखील आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळाला, तो म्हणजे शिवाजीराव जोंधळे आणि त्यांचा मुलगा सागर जोंधळे याच्यामध्ये। आणि आज साधारणपणे त्यांचं निधन झाल्यानंतर ज्यावेळेस म्हणजे सुरुवातीपासून आम्ही पाहिलं असेल तर या सगळ्या प्रकरणामध्ये शिवाजीराव जोंधळे आणि सागर जोंधळे यांची नाव जेव्हा केव्हा एकत्र आली असेल तेव्हा ते एकमेकांच्या विरोधामध्ये तक्रारी करण्यामध्ये असेल किंवा अनेक अशा हेडलाईन बनल्या होत्या की मुलगाच पक्का वैरी किंवा बाप पक्का वैरी, अशा अनेक बातम्या बनल्या होत्या, अशा अनेक घटना घडल्या होत्या। पण या सगळ्या घटना घडल्यानंतर आज अचानकपणे सागर जोंधळे हे त्यांच्या वडिलांच्या समर्थनात पुढे आलेले आहेत। त्यांच्या वडिलांचा मृत्यू हा कोणत्याही आजाराने किंवा रोगाने झाला नसून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। जाणीवपूर्वक त्यांना ट्रीटमेंट दिली गेली नाही आणि याच पार्श्वभूमीवर त्यांनी एक FIR दाखल केलेली आहे। मात्र तुम्ही दाखल नाही केलेली FIR, ही FIR जी आहे ती कोर्टामध्ये तुम्ही याबद्दल दाद मागितली होती आणि त्यानुसार पुढे FIR केली होती। 156(3) नुसार FIR कोर्टाने दाखल करण्याचे आदेश दिलेत। आपल्यासोबत सागर जोंधळे आहेत आणि संपूर्ण जोंधळे परिवार जो आहे, पहिल्यांदाच जोंधळे परिवार जो हा अशा कुठल्या एका न्यूज प्लॅटफॉर्मवरती येतो। आपण सागर जोंधळेंशी बोलूया। साहेब, तुम्ही पत्रकार परिषद घेतली, सांगितले तुमचा आहे शिवाजी जोंधळे यांना संपत्ती करता किंवा ट्रीटमेंट न करून त्यांची सगळी संपत्ती हडपून त्यांना एक प्रकार ट्रीटमेंट झाल्याशिवाय त्यात हयात असते, पण ट्रीटमेंट न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे। तो मृत्यू जो आहे तो एक हत्या आहे असा आपला आरोप आहे। हो, याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की आमचे आणि आमच्या वडिलांचे गेल्या 4 वर्षापासून संबंध एकदम चांगले जुळून आलेले, त्याचबरोबर आमच्यामधला ज्या काही केसेस होत्या एकमेकांच्या परस्पर त्याही संपुष्टात आलेल्या आणि याच्यामध्ये मीच पुढाकार घेऊन हे सगळं संपवण्याची माझ्या वडिलांना थोडक्यात तुम्हाला थांबवतो, कारण का आता आपणच उल्लेख केला आणि ती गोष्ट मी मगाशी सुरुवात केली होती। सागर जोंधळे आणि शिवाजी जोंधळे यांच्यामध्ये अनेक वाद झाले होते, म्हणजे अगदी गोळीबाराची घटना असेल, एकमेकांवरचे आरोप असतील, ट्रस्टवरून भांडणं असतील किंवा व्यक्तिगत आरोप असतील, असे वेगवेगळे आरोप केले गेले होते। तो सागर जोंधळे आणि आता सागर जोंधळे फरक असा आहे की त्यावेळेस वडिलांच्या अनैतिक संबंधांमुळे माझा त्यांना विरोध असायचा आणि नंतर वडिलांची खालवती तब्येत बघून कुठेतरी आम्ही ते सगळं बाजूला ठेवून त्यांच्या तब्येतीमध्ये त्यांची साथ देणं, त्यांचं उपचार करणं वगैरे याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्वमेंट घेतलेली आणि हे वाद मी, माझी आई, माझ्या बहिणी, माझा लहान भाऊ आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या वडिलांकडे जाऊन हे मिटवलेले आणि हे मिटवत असताना वडील त्याच्यामध्ये प्रचंड खुश देखील होते आणि वडिलांना लिव्हर कॅन्सर झाल्यामुळे कुठेतरी मी, माझा भाऊ, माझ्या दोन्ही बहिणी आम्ही त्यांना लिव्हर देण्याकरता तयार होतो आणि ही तयारी आम्ही स्वतःहून दर्शवली होती आमच्या वडिलांना। पण आमचे वडील एखाद्या असे इन्सिडेंट सांगाल की ज्या, म्हणजे मी स्वतःही बातम्या अनेक वेळा कव्हर केल्या होत्या, त्यावेळी तुम्ही आणि ते एकमेकांच्या विरोध उभे होते, पण असा तुम्ही जे म्हणताय की 4 वर्षापासून तुम्ही एकत्र होते, एखादा इन्सिडेंट सांगाल तुम्ही की काय आणि कुठल्या गोष्टीमुळे एकत्र तुम्ही आता आधाराचं कारण दिलंच, पण तेच कारण होतं का अजून काय कारण होतं की तुम्ही पुन्हा जवळ आलात? नाही, त्याच्यामध्ये माझा मुलगा, कारण आम्ही लग्न कार्यांमध्ये एकमेकांना भेटायचो, तर माझा मुलगा, त्यानंतर माझ्या भावाला झालेली मुलगी, यांच्यावरती शिवाजीरावांचं खूपच प्रेम होतं आणि कोविडमध्ये स्पेशली माझ्या आईनी, माझ्या बहिणींनी माझ्या वडिलांची खूपच काळजी घेतली। त्यावेळेस त्यांना मुंबईला हलवणं आणि उपचारामध्ये त्यांना इंजेक्शन्स अवेलेबल करून देण्याकरता जी धावपळ आम्ही केली, त्या धावपळीनंतर त्यांना पण कुठेतरी हे पटलेलं की आता त्यांनाही ह्या वादातनं बाहेर यायचं होतं आणि मीच वडिलांसमोर कमीपणा घेऊन ही माघार घेण्याकरता जो पुढाकार घेतलेला, माझ्या परिवाराने जो पुढाकार घेतलेला, कुठेतरी
तर पुन्हा तोच प्रश्न की वडिलांच्या विरोधात एकही पॉईंट तुम्ही सोडायचा नाही, एकही कुठली घटना तुम्ही सोडायचा नाही. अगदी ती घटना आली की FIR करणं किंवा आरोप करणं, कोर्टात जाणं वगैरे त्या गोष्टी करायचं. मग हे जे आहे ते आजारपणाच्या काळामुळे हा बदल झाला नाही, अगोदर कोविडमध्येच. म्हणून तर आपण जर बघाल तर मागच्या 5 ते 6 वर्षांमध्ये एकही आमच्या दोघांची एकमेकांवरती तक्रार नाही, एकही कंप्लेंट नाही. आणि आम्ही एकत्र असल्याचे मी तुम्हाला 100 नाही तर 1000 पुरावे देऊ शकतो की आम्ही लग्न कार्यांमध्ये एकत्र असायचो, आम्ही वाढदिवसांमध्ये एकत्र असायचो, आम्ही फार्म हाऊसेसवरती एकत्र आमच्या असायचो, आम्ही माझ्या मुलाच्या वाढदिवसाला, माझ्या बहिणीच्या मुलांच्या वाढदिवसाला सगळे एकत्र असायचो. आमचं मूळ गाव निमगाव जळे, आम्ही तिकडे सुद्धा सगळे एकत्र असायचो. तर त्याच्यामुळे हे जग जाहीर होतं, हे सगळ्यांना माहिती होतं, नातेवाईकांना, मित्रमंडळीला, डोंबिवलीकरांना, की आमच्यामधला वाद हा केव्हाच संपुष्टात आलेला. तुमची जी आता जवळीक वाढलेली तेच कुठलं कारण आहे की त्यांना शेवटच्या क्षणामध्ये अशी वागणूक मिळाली? तुम्ही आरोप केलेत की त्यांना शेवटच्या क्षणात खूप वाईट वागणूक मिळाली. त्यांना एकतर लिव्हरची खूप गरज होती, त्यांना लिव्हर कॅन्सर झालेला. आणि लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर त्यांना पहिले हे आश्वासित केलं गेलं, हे भासवण्यात आलं की आपल्याला परिवारामध्ये कुणाचाही लिव्हर न घेता आपण जास्त पैसे देऊन फॉरेनला इलाज करू, जास्त पैसे देऊन आपण भारतामध्येच एखाद्या डिसीजचा लिव्हर घेऊन कंप्लीट लिव्हर ट्रान्सप्लांट करूया. त्यानंतर जेव्हा 2 अशा प्रकारचे डिसीजचे लिव्हर्स त्यांना उपलब्ध झाले होते, त्याच्यामध्ये जेव्हा ही संधी त्यांच्या हातातनं जाताना जेव्हा आम्ही बघितली आणि त्यांच्याकडे उरलेला जो पर्याय होता की परिवारामधनच आता कुणाचा तरी लिव्हर घ्यावा लागणार आहे, त्यावरती जेव्हा मी माझ्या लहान भावाने जेव्हा ही तयारी दर्शवली की आम्ही दोघंही द्यायला तयार आहोत आणि हे घेऊन पप्पा तुम्ही व्यवस्थित व्हा, म्हणजे आपल्याला पुढे खूप गोष्टी अजून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रामध्ये करता येतील, ज्याच्यामध्ये ते खरोखर आनंदी होते. तर हा तुमचा संवाद किंवा तुम्ही आता जे मुद्दे सांगितले, ही FIR मध्ये इथे एक पॅराग्राफ आहे, आय थिंक सेकंड लास्ट पेजला आहे. याच्यामध्ये असं म्हटलं की त्यांची जी प्रॉपर्टी आहे साधारणपणे 200 सोन्याच्या विटा, प्रतिवीट 1 किलो, 500 किलो चांदीच्या विटा, घरातील चांदीचे देव, 75 लाख रुपयांचे हिरे, 1 कोटी रुपयांची विविध घड्याळे, जवळपास 25 लाखांचे महागातले पेन, 5 लाख रुपयांचे वेगवेगळे गॉगल, 10 ते 15 लाख रुपयांचे देशी विदेशी दारूच्या बाटल्या, 20 ते 25 कोटी रुपये रोख रक्कम ही बेकायदेशीरित्या गिळंकृत केली. शिक्षण सम्राट होतेच ते, त्यात काही वादच नाहीये. पण त्यांच्या शेकडो कोटीची मालमत्ता आहे, त्या मालमत्तेवरूनच वाद होता सुरुवातीपासून, तो आताही तोच कायम आहे. आमचा जो वाद त्यांच्याबरोबर होता तो पहिल्यापासून त्यांच्या अनैतिक संबंधांमुळे उद्भवलेला, ज्याला प्रॉपर्टीचा वाद म्हणून हे सर्वत्र घोषित केले गेलेलं, पण तसं कधीच नव्हतं. प्रॉपर्टीमध्ये आमच्या कधीच वाद नव्हते. त्याच्यामुळे आपण बघाल तर आजपर्यंत आमची एकही प्रॉपर्टी वादित नसून सगळ्या प्रॉपर्टीज आमच्या फ्री होल्ड आहेत. कुठेतरी आम्हाला असं वाटतं की जे आमच्या हक्काचं आहे, जे आमच्या मूळ परिवाराचं आहे, जे वडिलोपार्जित आमच्या वडिलांकडे आलेलं, ज्याच्यावरती आमच्या मूळ परिवाराचा अधिकार आहे, ते आमच्या वडिलांना यातना देऊन, आमच्या वडिलांच्या हत्येचा कट रचून अशा प्रकारे जे लुबडण्यात आलं. तुमचा आरोप तर तुमचा कळवळलेला आहे, कारण का त्यांना आजार होता आणि आजारात त्यांना ट्रान्सप्लांट करणं किंवा ट्रीटमेंट करणं त्याच्यात ते योग्य झालं, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पण तुमचा आरोप जो आहे की त्यांची हत्या करण्यात आली, हे तुम्ही आता सांगितलं की त्यांना शेवटच्या काही ज्या गोष्टी गरजेच्या त्या दिल्या गेल्या नाही. कोणी याच्यामध्ये काय झालं की 10 तारखेला त्यांच्या पोटामध्ये प्रचंड प्रमाणात लिव्हर सिरोसिस मुळे पाणी भरलं होतं आणि अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केल्यानंतर त्यांचं टोटल 7.5 लिटरपैकी 2.5 लिटर हे पाणी 3 टॅपिंग करून काढण्यात आलेलं.
तेव्हा गीता खरे आणि तिच्या परिवाराने हे सगळ्यांना खोटं भासवलं, आमच्या वडिलांना खोट्या अपेक्षेवर ठेवलं की डिस्चार्ज, पप्पांना इंग्लिश समजायला अडचण होती, हे त्यांना खोटं भासवलं की आम्ही तुम्हाला फर्दर अर्जंट ट्रीटमेंटसाठी मोठ्या हॉस्पिटलला हलवतोय. आणि ते न करता त्यांचा सगळ्यांचे संपर्क तोडून त्यांना शिवगीता ह्या बंगल्यात हलवण्यात आलं, तिथे 3ऱ्या माळ्यावर ठेवण्यात आलं. त्यांच्या नजदीकचे जे 4-5 लोक होते जे त्यांची सेवा करत होते, त्यांचं अंगाचं पुसणं असेल किंवा त्यांच्या बाकीच्या ज्या काय पेशंटच्या गोष्टी असतात त्या ज्या काय करायला लोक होते त्यांना प्रतिबंधित करण्यात आलं तिकडे येण्यापासून. जे 10 ते 15 स्टाफ मेंबर्स होते की जे दररोज आमच्या वडिलांबरोबर असायचे वेगवेगळ्या विविध कामांसाठी, त्यांना प्रतिबंधित करण्यात आलं. त्यांचा पूर्णपणे औषधोपचार थांबवण्यात आला. त्यांना लागणारे जी काही ट्रीटमेंट आहे ही थांबवण्यात आली पूर्णपणे. आणि 16 तारखेला त्यांची अतिशय कंडिशन खराब झाल्यानंतर त्यांनी फोन करून जेव्हा आमचे चुलत भाऊ किशोर जोंधळे यांना बोलवलं आणि त्यांना ही हकीकत सांगितल्यानंतर जेव्हा त्यांनी जबरदस्तीने या सगळ्यांना विरोध करून आमच्या वडिलांना हॉस्पिटलला ऍडमिट केलं, त्यावेळेस डोंबिवलीच्या हॉस्पिटलने सुद्धा हेच सांगितलं की ही वेळ निघून गेलेली आहे, त्यांना मुंबईत एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे. आणि मुंबईत ग्लोबल हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट केल्यानंतर हे कळलं की त्यांना मल्टी ऑर्गन फेल्युअर झालेला आहे आणि 2च दिवसात त्यानंतर त्यांचं निधन झालं. मिसेस शिवाजीराव जोंधळे आहेत, त्यांच्या दोन्ही मुलीला पण त्यांच्याशी बोलूया. आई, सुरुवातीपासून म्हणजे आता संपत्तीवाद आणि अनैतिक संबंध जो प्रकार होता हा आत्ताच्या घडीला आपलं नेमकं काय म्हणणं आहे? तुमचं आत्ता नेमकं काय म्हणणं आहे? कशा रीतीनं तुमचे नेमके आरोप काय? माझं म्हणजे असा आरोप आहे की त्यांनी लक्ष दिलं नाही त्यांच्यावरती. जे शेवटचे 5 दिवस सगळ्यांनाच त्यांनी बाहेर पाठवलं आणि उपचार झाले नाहीत त्यांच्यावर. तेच जर लवकर केलं असतं किंवा अगोदर 2 वर्ष त्यांनी त्यांचं ऑपरेशनची टाळाटाळ केली सगळी. कारण चेन्नईला सारखे जात होते पण लिव्हर अगदी इझी होतं लिव्हर मुलांकडनं घेऊन आणि ऑपरेशन करणं, पण ते मला असं वाटतं होऊ दिलं नाही त्यांनी ते ऑपरेशन. वारंवार त्यांना सांगितलं जायचं पण ते त्यांनी मुद्दा क्लिअर केला, पण पुन्हा तेच प्रश्न येतात. जोंधळे हे नाव आलं तर शिक्षण सम्राट शिवाजीराव जोंधळे म्हणून आहेतच, पण वडील आणि मुलगा वाद हा देखील येतो. तुम्ही या सगळ्या गोष्टी फार जवळून पाहिले. तर हे वाद तर खरं प्रॉपर्टीवरनं नव्हतेच, हे वाद होते फक्त गीता खरेच्या संबंधावरनं. तर ते त्याच्यावरच वाद होते की ते माझ्या मुलांना आवडत नव्हतं, मला पण आवडत नव्हतं. आणि त्यांचं पूर्ण 4 मुलं झाली आहेत मला, तर त्यांचं पूर्ण लक्ष परिवारावरच असायचं पहिल्यापासून. कधीच त्यांनी 4 मुलं आणि मला एक दिवस पण सोडलं नाही. पण ही गीता खरे आल्यानंतर खूप म्हणजे आमच्यामध्ये तिने वाद तयार केले आणि पहिल्यापासून तिला हक्क मूल हे सगळं तिचं फार लक्ष होतं. त्याच्यामध्ये तिने जास्त वेळ घालून आणि आता शेवटी जेव्हा त्यांचं ऑपरेशन करायची वेळ आली की सागर लिव्हर देणार, ते तिला अजिबात मंजूर नव्हतं. म्हणून त्यांनी सगळे हे नोकर आता आम्हाला सगळ्यांनी नंतर हे जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की 5 दिवस सगळ्यांना सांगितलं कुणीही बंगल्यावर यायचं नाही. तर हे का? आणि त्याच्या 4थ्या दिवशीच ते सिरियस झाले. ते अगोदर सिरियस नव्हते एवढे की आता 5 दिवसात ते जातील, कारण त्यांची चांगली तब्येत होती. ते माझ्याबरोबर 3 आठवडे अगोदर निमगाव जाळी इथे होते. आम्ही आपली ह्याचा शिवरात्र होती, दोघांनी एकत्र आम्ही पूजा केली, झाडं लावले. तर त्यांची जाण्यासारखी परिस्थिती त्यांची नव्हती. तर ह्या 5 दिवसात त्यांनी असं काय केलं घरामध्ये की ते 4थ्याच दिवशी सिरियस एकदम फुगलेल्या अवस्थेत त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं. आणखीन एक व्यक्ती इथे आहे, किशोर जोंधळे. खरं तर सागर आणि किशोर हे चुलत भाऊ आहेत, पण जसा वाद शिवाजीराव जोंधळे आणि सागर जोंधळे यांच्यामध्ये होता तसाच वाद किशोर जोंधळे आणि सागर जोंधळेमध्ये देखील होता. अनेक गोष्टी घडल्या होत्या. म्हणजे मगाशी प्रेस कॉन्फरन्समध्ये ते म्हणत होते की शिवाजीराव जोंधळे यांचे सगळ्यात जवळचे व्यक्ती जर कोण असेल सुरुवातीपासून कुटुंब विभक्त झाल्यापासून किशोर जोंधळे होती. मग इतके वर्ष सोबत राहून शेवटी असं का वाटलं तुम्हाला की त्यांच्यासोबत काही वाईट घडतंय किंवा त्यांना नीट वागणूक मिळत नाहीये
किंवा ज्या गोष्टीमध्ये म्हणजे सागर जोंधळे नाव निघालं किंवा शिवाजी जोंधळे आणि सागर जोंधळे नाव निघालं तर तुम्ही शिवाजी जोंधळे यांच्या सोबत नेहमी असायचा, मग आता तुम्ही सागर जोंधळे सोबत आहात? पण सागरदादांनी ती तयारी दाखवली होती की मी लिव्हर देतोय, त्यामुळे खूप आनंदी झाले होते. परंतु गीता खरेंना ही गोष्ट खटकत होती की सागर जोंधळेंनी जर शिवाजीरावांना लिव्हर दिलं तर ते सगळं बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, प्रॉपर्टीज आहेत, इतर शाळांमधले अधिकार आहेत किंवा संस्थांमधले अधिकार आहेत ते त्यांना देतील आणि त्यांना ती गोष्ट व्हायला नको होती. त्यामुळे त्यांनी ते 5 दिवस साहेबांना डांबून ठेवण्यात आलं थोडक्यात. असं यात मुद्दा येतो की शेवटी ज्या शिवाजीराव जोंधळेंचं जे शैक्षणिक साम्राज्य होतं त्या गोष्टीमुळे आणि सागर आता पुन्हा इन्व्हॉल्व्ह होऊ लागला, त्याच्यामुळे कुठे या गोष्टी घडल्या. त्याच्यामुळेच तर या गोष्टी घडल्या सगळ्या की सागर जोंधळे यांना विघ्नहर्ता ट्रस्टमध्ये अध्यक्ष करायचंय, देवेंद्र जोंधळे यांना उपाध्यक्ष करणार आहेत. ह्या गोष्टी त्यांना जेव्हापासून माहीत पडल्या त्या दिवसापासून त्यांनी शिवाजीरावांचं जास्त हे खच्चीकरण करण्यास सुरुवात केली आणि तसं खच्चीकरण करून त्यांना ते कुठल्याही औषधं गोळ्या न देता आणि 5 दिवस घरात डांबून ठेवून आम्ही सर्व जे कर्मचारी यायचो आम्हाला सगळ्यांना बंदी करण्यात आली होती. मुद्दा हा पुन्हा आलेला आहे. मुळात शैक्षणिक संस्था शिवाजीराव जोंधळे किंवा जोंधळे परिवार शैक्षणिक संस्था आज किती मोठं वलय आहे ते? आज या शैक्षणिक संस्थेचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, लॉ कॉलेजेस आहेत, फार्मसी कॉलेजेस आहेत, पॉलिटेक्निक्स आहेत, विविध शाळा आहेत, जवळजवळ 5 ठिकाणी मोठे मोठे कॅम्पसेस आहेत आणि आज जवळपास एक 18 ते 20 हजारापर्यंत विद्यार्थी संख्या असलेलं हे युनिट आहे. जवळजवळ 2 ते 2.5 हजार कर्मचारी याच्यामधनं लाभार्थी आहेत आणि 1960 पासून आमच्या आजोबांनी सुरू केलेलं आज शिवाजीरावांनी त्यांच्या कार्यकारिणीतनं खूप मोठ्या नावरूपाला ते आणलेलं आहे. आज डुंबिवली, कल्याण, आसनगाव, अंबरनाथ, पलावा ह्या सगळ्या ठिकाणी जोंधळे विद्या समूहामार्फत अनेक हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ होतो. गरीब परिवाराच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचा लाभ होतो. त्याच्यामुळे जोंधळे परिवार हे खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या त्यांच्या आयुष्याच्या परिवर्तनामध्ये खरं उतरलेला आहे. पण मग हाच मुद्दा जो आहे, हाच मुद्दा कुठे आता वादाला ठरतोय. कारण त्यांनी असं म्हटलं की सागर अध्यक्ष आणि देवेंद्र उपाध्यक्ष पुढे सगळं जे काही शैक्षणिक संस्था होत्या तिथूनच सगळ्या गोष्टी सुरू झाल्या किंवा असे आरोप होतोय किंवा तुमच्यावर असाही आरोप केला जातोय की तुम्ही त्या सगळ्या संस्था जे तुमच्याकडे याव्यात म्हणून तुम्ही सर्व करताय किंवा हे आरोप करताय. नाही, कारण आमच्या वडिलांनीच मला आमच्या संस्थेमध्ये उपाध्यक्ष म्हणून घेतलं होतं समर्थ समाजामध्ये आणि माझ्या वडिलांनीच मला आणि देवेंद्रला आसनगावच्या विघ्नहर्ता ट्रस्टमध्ये आमंत्रित करून तिथे आमचा सत्कार करून तिथे घोषणा देखील केलेली की सागरला मला अध्यक्ष करायची इच्छा आहे आणि देवेंद्रला मला उपाध्यक्ष करायची इच्छा आहे. आमच्या वडिलांनी घोषित केलं. हा मुद्दा जो आहे शेवटी तुम्ही कोर्टामध्ये जे काही दावे करताय किंवा जे पुरावे आहेत तुम्ही सादर कराल, पण ह्याच गोष्टीला धरून, कारण का शेवटी काही झालं तरी शिक्षण सम्राट आणि जोंधळे त्यामध्ये आता जो वाद जो आता सगळा येतो तो शैक्षणिक संस्थावरून येतो असं सगळ्यांचे आरोप होत आहेत. शैक्षणिक संस्थेच्या व्यतिरिक्त खूप प्रॉपर्टीज आहेत, आमच्या खूप संपत्ती आहे. मोठ्या प्रमाणात कॅश होती आमच्या वडिलांच्या अकाउंट्समध्ये, मोठ्या प्रमाणात शेअर्स होते त्यांच्याकडे, मोठ्या प्रमाणात गोल्ड होतं. हे सगळं सुद्धा गिळंकृत करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. तुमच्यावर देखील असा आरोप होतोय, मग तुम्ही म्हटलं तुम्ही कोर्टात सादर करालच किंवा तुम्ही तो त्या ठिकाणी तुमची बाजू मांडालच, पण माझा त्याच मुद्दा धरून प्रश्न असा आहे की शिवाजीराव जोंधळे यांनी इतकी वर्ष सागरांनी म्हणजे तुमच्याशी त्यांनी कधी चांगले वागले नाही किंवा तुमचे चांगले संबंध नव्हते. मधल्या काळामध्ये चांगले संबंध झाले, कोविडनं तुम्ही बोलत ना, मग तुम्ही म्हणता की त्यांनी तुमच्या नावाची घोषणा केली, तर तेच मी म्हणतो की ते घोषणा अशी अधिकृत होती, त्याचे काय अधिकृत पुरावे आहेत की कशा रीतीनं आपण ती गोष्ट दावा करता की ते तुम्ही पुढे त्यांचे वारसदार तुम्हीच होतात? कारण की त्यांनी घोषणा केली म्हणजे अशी काही प्रायव्हेट घोषणा केली आहे का जाहीररित्या घोषणा केली? जाहीररित्या त्यांनी त्यांच्या स्टाफ समोर, त्यांचे कर्मचारी होते त्यांच्या समोर ही घोषणा केली होती. त्याच्या प्रकारे माझा देवेंद्रचा आसनगावच्या त्यांच्या प्रेसिडेंट्स ऑफिसमध्ये सत्कार केला होता आणि ह्या सगळ्या गोष्टी जोंधळे विद्या समूहातील सगळ्याच कर्मचाऱ्यांना माहिती होत्या. त्यांच्या समोरच हे सगळं झालेलं.
त्याच्यामुळे याच्यात असं काही संशयास्पद नाहीये की असं कधी झालं होतं किंवा असं कधी नव्हतं झालं. तर हे सगळ्यांना माहिती होतं, शिवाजीरावांच्या मर्जीनेच हे झालेलं आणि हेच कारण ठरलं त्यांच्या मृत्यूचं, हेच कारण ठरलं त्यांच्या हत्येचं. तर मी आता एक ते व्हायत नाहीत, पण मला हे विचारायचं की त्या गोष्टीचे काही पुरावे आहेत का, किंवा की त्या त्या गोष्टी दिवशी आमच्याकडे जो आसनगावला कार्यक्रम झाला त्याचे फोटोग्राफ्स आहेत. आम्ही वडिलांबरोबर एकत्रित निमगाव जळीला होतो त्याचे आमच्याकडे फोटोग्राफ्स आहेत. आम्ही माळशेज गटाच्या आमच्या फार्म हाऊसवर एकत्रित राहायचो त्याचे आमच्याकडे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ दाखवू शकता फोटो? आता माझा मोबाईल फोटोग्राफ्स हा नंतर माझ्या बहिणीकडे आलेले, त्यांनी आमच्या नावाने त्यांची शेवटचं मृत्यूपत्र केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी मुलींना, मुलांना आणि माझ्या आईला 70 ते 80% प्रॉपर्टीज, जवळपास 100% प्रॉपर्टीज ह्या दिलेल्या आहेत. तर याला तर आपल्याला नाकारता येणार नाही. हा सगळा कोर्टाचा मुद्दा आहे ऍक्च्युली, पण शेवटी काय झालं ते शिवराज जोंधळे यात एक सार्वजनिक व्यक्ती आहे आणि ते 18 ते 20,000 विद्यार्थी या सगळ्या संस्थेमध्ये शिकतात. म्हणून मी विचारतो वारंवार की या गोष्टी जे ते आता लोकांची चर्चा करतात, की जसं आधी चर्चा व्हायची सागर जोंधळे आणि शिवाजी जोंधळे यांच्या वादातील, तसंच आता ही चर्चा होते की सागर काढलं. म्हणून मी वारंवार पुन्हा विचारतोय. आता म्हणतात की ते आम्ही एकत्र भेटलो, आम्ही एकत्र घरात चर्चा केली, आमच्या परिवार, आमचे नातेवाईक, आमच्या मित्रांमध्ये ज्या काही गोष्टी त्यांच्या समोर घडलेल्या आहेत याच्याबद्दल मी त्यांच्याकडनं तुम्हाला त्या बाबतीत फक्त सांगू शकतो, कारण याचे काय पुरावे कोण कधी असं नोंदवत नसतं. आज आपण बसलोय, आज टीव्हीचं माध्यम आहे म्हणून तुम्ही माझ्याकडनं व्हिडिओ शूटिंग घेऊन हे रेकॉर्ड करतायत, पण आपल्या वडील मुलाच्या नात्यामध्ये, शेवटी आई आणि वडिलांच्या नात्यामध्ये कुठेच असे पुरावे आपण ठेवलेले नसतात. अगदी बरोबर आहे, पण शेवटी हे स्वयंघोषित असतात. हा 17 डिसेंबरला आमच्या आत्ता लग्नाचा वाढदिवस झाला, आमच्या घरात झालं शिवनेरीमध्ये. हा 17 डिसेंबरला आता आमच्या लग्नाचा वाढदिवस आमच्या शिवनेरी घरामध्ये साजरा झाला. अजून आम्ही त्यांचा वाढदिवस सुद्धा साजरा केला 16 नोव्हेंबरला. आमची पूर्ण फॅमिली त्यांच्या बरोबर होती. हे महाशिवरात्रीला आमच्या निमगाव जाळीच्या घरामध्ये आम्ही दोघांनी मिळून बेलाचं झाडाचं वृक्षारोपण केलं, मंदिरामध्ये रुद्राभिषेक केला, नवीन मंदिर बांधायचं होतं त्यासाठी पण ते येणार होते. पण त्याच दिवशी नेमकं आम्हाला असं कळालं की हा 19 ऑगस्ट 2023चा फोटो, ज्याच्यामध्ये मी, किशोर जोंधळे, माझे वडील, आमचे दाजी, त्याच्या भावाच्या लग्नामध्ये ते आले, तर आम्ही सगळे सहपरिवार त्याच्यामध्ये सामील होतो. त्यांनी अनेक पुरावे दाखवले आहेत की ते शेवटच्या काळामध्ये त्यांच्या सोबत ते होते. घरी पण आले होते 13 मार्चला, माझ्या मुलीच्या घरी आले होते, श्वेताच्या घरी, आणि आमच्या घरी पण आले होते. तर ते येत जात होते बरेच 3-4 वर्षापासून. शेवटी आमच्या मधले हे संपूर्ण वाद हे संपुष्टात आलेच होते, खूप आधी आले होते, आणि त्यांची किंवा एकंदरीत ह्या परिवाराची गरज म्हणून, त्यांच्या तब्येतीसाठी म्हणून आम्हीच स्वतःहून पुढाकार घेऊन हे वाद संपुष्टात आणले होते. आणि ज्याचा एक मुलगा म्हणून मला अधिकारच होता, आणि त्याप्रमाणे आम्ही सगळेही त्यांची काळजी करत होतो, त्यांच्या वतीने सगळीकडे जात होतो, आणि त्यावर ते खुशही देखील खूप होते. तर आज सागर जोंधळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप केलेले आहेत की शिक्षण सम्राट जे आहेत शिवाजीराव जोंधळे यांचा आधार नाही, तर त्यांची हत्या करण्यात आलेली, त्यांना जाणीवपूर्वक ट्रीटमेंट दिली गेली नाहीये. यामध्ये एक FIR दाखल झालेली आहे विष्णुवर पोलीस स्टेशनमध्ये, आणि विविध व्यक्तींविरोधात, जवळपास 5 व्यक्तींविरोधात ही FIR दाखल केली गेली. त्यांची बाजू आपण ऐकून घेतलेलीच आहे, पण नेमकं ज्यांच्यावर आरोप केले त्यांची बाजू देखील आपण नक्कीच दाखवू. पण मुळात याच्यामध्ये हाच प्रश्न निर्माण होतो, किंवा या सगळ्या गोष्टीमधून आता नव्याने जी गोष्ट समोर आल्या त्या देखील सांगणं गरजेचं आहे की एकेकाळी सागर जोंधळे आणि शिवाजी जोंधळे यांचे वाद आणि नंतर त्यांचा झालेला समेट शेवटी कुठेतरी शिक्षण सम्राट शिवाजी जोंधळे यांची संपत्ती, यांची संस्था हेच या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे का, असा प्रश्न या निमित्त निर्माण होतोय. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आता कशा रीतीने ही कोर्टाची लढाई लढते, कोर्टामध्ये प्रकरण गेलेलं आहे, कोर्टाच्या मार्फतच ही FIR झालेली आहे. त्यामुळे आता शेवटी
कोर्टामध्ये कोण कशी बाजू मांडतं आणि कशा रीतीनं जोंधळे संपूर्ण शिक्षण संस्था जी आहे हे कोणाच्या ताब्यात जातं हे देखील तेव्हा स्पष्ट होईल किंवा तेव्हा पाहणं महत्त्वाचं असेल. पण सध्या तरी सुरुवातीला शिक्षण सम्राट म्हणून, नंतर पारिवारिक वाद म्हणून आणि आत्ता पुन्हा एकदा सगळ्या संपत्ती आणि त्यांचे पारिवारिक वाद जो आहे ज्याचे आरोप केलेत त्याच्यावरून जोंधळे, शिवराज जोंधळे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.